प्रिन्स, नितीन, नितीन आणि कौशिक. तर गोलंदाजी एंडवर आहे तो आकाश. आता मात्र कौशिक आणि नितीन सलामीचे फलंदाज. तर पहिला षटक घेऊन आलाय तो आकाश जाधव. याच्या पहिल्या चेंडूत इथे मात्र कौशिक हा देखील एक उगवता सितारा माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर पहिला मोठा धक्का विशाल याच्या मार्फत चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. आकाशाला पहिली सफलता मिळते. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर टाकलेला चेंडू कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसला. फलंदाज पाठवा लवकर. आता मात्र कौशिक यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात उतरताना आपल्याला पाहायला मिळतं. फलंदाजाचं नाव दुर्गेश दादा. पुढील सामना दुर्गेश स्ट्राईक एंडवर. आकाश जाधव चांगली गोलंदाजी आपल्याला करताना पाहायला मिळतोय. पुढील चेंडू आकाश यांचा दुर्गेशसाठी. चांगला फटका ऑफ साईडच्या दिशेने चेंडू फटकावलाय. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. संघाचं आणि स्वतःचं वैयक्तिक खातं खोललंय ते दुर्गेशाने. 2 चेंडू 1 धाव. एका गाड्याच्या मोबदल्यात एक गडी बाद होतोय कौशिक याच्या मार्फत. कौशिक मात्र सलामीला आला होता परंतु मोठी अशी काही कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळालं नाही कौशिक. आता मात्र स्ट्राईक एंडवर आहे तो नितीन. सामना चालू करा. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू. आकाशने इथे मात्र आपलं ब्रह्मास्त्र बाहेर काढताना दिसला. चांगला चेंडू नितीन याला. निर्धाव चेंडूची सांगता झाली ती. संघाची धावसंख्या स्थिर 3 चेंडू आणि 1 धाव. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ते आकाश यांची. पॉवर प्लेचं षटक चांगलं हाताळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र मोठा अपील परंतु अपील मात्र पंचांनी फेटाळलाय. चांगल्या चेंडूची सांगता, निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते आकाशाच्या मार्फत. चांगली गोलंदाजी. चार चेंडू आणि 1 धाव. इथे देखील चांगला चेंडू आकाशाच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाला परंतु लेग बाय स्वरूपाची 1 धाव मिळते ती संघाला आणि संघाची धावसंख्या 5 चेंडू आणि 2 धावा.
समोर तेवढा ताकदवान संघ आहे, मोठमोठे खेळाडू समोरच्या संघात आपल्याला खेळताना दिसत आहेत. तुम्हाला 50च्या वरती धावसंख्या उभारावी लागेल, त्यासाठी चांगली फलंदाजी करणं आवश्यक असेल ते फलंदाजी करणाऱ्या संघाला. आता मात्र पहिल्या षटकात 2च धावा आल्यात. चांगला चेंडू पुन्हा एकदा प्लेसच्या स्वरूपात एक धाव मिळते. दुर्गेशने मात्र एक धावेवरच समाधान मानलंय. संघाची धावसंख्या पहिल्या षटका अखेरीस जाऊन पोचते ती 3. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ती आकाश यांची. पॉवर प्लेचं षटक, ज्या षटकामध्ये 2च खेळाडू बाहेर असतात, बाकी सगळे खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये असतात आणि अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजी करणं थोडंसं कठीण असतं. परंतु तेच पहिलं षटक आकाशमार्फत आपल्याला चांगलं पाहायला मिळालं. त्यामध्ये कौशिकसारखा एक नौका उगवता सितारा माघारी परतवण्यात यश मिळालं आहे. तर आता मात्र गोलंदाजी एंडवर आलाय तो आणखीन एक चांगला गोलंदाज बच्चा. बच्चा टुडू दुर्गेश. वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक बच्चा यांच्या हातात सोपवले ते कर्णधाराने. पाहूया दुर्गेश कसा सामना करतोय. पहिल्या षटका अखेरीस फक्त धावसंख्या झाले ते 3. आता मात्र तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील, कारण जास्त धावा उभारण्याची गरज असणार आहे. इथे मात्र चांगला फटका. पाहूया किती धावा मिळत आहेत. दुर्गेशच्या बॅट मधून निघालेला हा पहिला. पंचांनी आपला निर्णय कळवा. पहिला चौकार. उत्कृष्ट फलंदाजी. दुर्गेश आपले हात खोलताना पाहायला मिळतोय. पंचांनी निर्णय दिलाय चौकार. संघाची धावसंख्या 4ने धावून पोचते ती 7 या धावसंख्येवर. चांगली फलंदाजी दुर्गेशच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. बच्चा याच्यावर पहिल्याच चेंडूवर आक्रमण करताना दिसला. पुढील चेंडू बच्चा यांचा दुर्गेश यांच्यासाठी. पुन्हा एकदा चांगला फटका. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु चेंडू मात्र कलेक्ट न केल्यामुळे दुसरी धाव मिळाली आहे. मोजा, कदाचित मोजा असावा, मोठा मोजा, मयूर. हा देखील एक चांगला फलंदाज आहे, खेळाडू आहे. डावखुरी हाताचा आपल्याला याच मैदानात खेळताना पाहायला मिळतो. आता मात्र दुर्गेश याच्या मार्फत चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजी करणाऱ्या संघात मला वाटतं जवळजवळ सगळेच खेळाडू हे उगवते सितारे पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी आहे. फुलटॉस चेंडू. पाहूया किती धावा मिळतात. आता मात्र दुर्गेशच्या बॅट मधून सलग दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडूचा चांगला समाचार आपल्याला दुर्गेश घेताना पाहतोय. या 4 धावांनी संघाची धावसंख्या झपाट्याने वाढून जाऊन पोचते ती 13 या धावसंख्येवर. पहिल्या षटकात फक्त 3 धावा होत्या आणि बच्चाच्या 3 चेंडूमध्ये 10 धावा आली आहेत. पुढील चेंडू बच्चा आता मात्र महागडा साबित होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला फटका दुर्गेशच्या मार्फत. पाहूया किती धावा मिळत आहेत. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. बच्चाने सलग 3 चेंडू फुलटॉस टाकले. हा चेंडू देखील षटकार धावू शकला असता, परंतु बॅट आणि बॉलचा तेवढा चांगला ताळमेळ होताना आपल्याला पाहायला न मिळाल्यामुळे चेंडू कार्पेटच्या साईन जाऊन फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागतं. परंतु दुर्गेशाने मात्र चांगली फलंदाजी केली. जो संघ आपला अडचणीत होता त्या संघाला मात्र बाहेर काढण्याचं काम दुर्गेशच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतंय. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक बच्चाचं मात्र महागडं आपल्याला दिसतंय.
धावसंख्या जाऊन पोचते ती 14 या धावसंख्येवर. अजूनही दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आता मात्र सलामीला आलेला फलंदाज नितीन स्ट्राईक एंडवर आहे. नितीन कडून देखील संघाला मोठी अपेक्षा असेल. एखादा मोठा षटकार आला तर मात्र संघाची धावसंख्या चांगली उभारेल. चांगला फटका कव्हरच्या दिशेने कार्पेटच्या सहाय्याने मारलेला फटका. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या 1 ने सरसवते पुढे आणि जाऊन पोचते ती 15 या धावसंख्येवर. चांगली फलंदाजी दुर्गेशच्या मार्फत. दुर्गेशच्या बॅट मधून आपल्याला आतापर्यंत 2 चौकार पाहायला मिळाले. डावकोऱ्या हाताचा हा फलंदाज आता मात्र चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. बच्च्याच्या वर आक्रमण करताना दिसला. समोरच्या दिशेने चांगला फटका तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. स्वतःच्या गोलंदाजीवर चेंडू मात्र स्टॉप केलाय. कॅच होती परंतु इथे मात्र नितीन काहीच गरज नव्हती. या चेंडूवरती रनआउट होण्याची शक्यता असताना सलामीला आल्यात तुम्ही. जर थांबून खेळत तर चांगला स्कोर होऊ शकतो. कारण का समोरचा संघ तितकाच ताकदवान आहे. चांगले चांगले फलंदाज समोरच्या संघामध्ये खेळताना दिसत आहेत. तुम्हाला मोठी धावसंख्या उभारावीच लागेल आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती 16. पहिलं षटक 3 धावांचं होतं. या षटकात 13 धावा आल्या. चांगली फलंदाजी. आता मात्र तिसरं षटक कोण टाकतोय तर गोलंदाज आकाश. ज्या गोलंदाजाने पहिलं षटक 3चं टाकलं आणि आता मात्र तिसरं षटक संघासाठी आकाश गोलंदाजी मार्कवर. तर स्ट्राईक एंडवर आहे तो दुर्गेश. तंत्रयुक्त आणि तंत्रमुक्त फलंदाजी. चांगली फलंदाजी दुर्गेशच्या मार्फत. रोहित कोकरे यांचं देखील इथे आगमन झालंय. इथे मात्र मोठा फटका परंतु अजून या मैदानात समोरच्या दिशेने कोणीच षटकार मारला नाहीये. कारण का समोरचा षटकार थोडासा लांब असल्यामुळे सिक्सरचा चेंडू असल्यामुळे जेवढं खेळता येईल तेवढं आडव्या साईडला लेग साईड ऑफ साईडला फलंदाजी करावी लागेल. रोहित कोकरे यांचं आगमन झालंय. मंडळाच्या वतीने त्यांचं स्वागत करत आहोत. वैयक्तिक 14 या धावसंख्येवर बाद होतो तो दुर्गेशच्या मार्फत चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पण संघाला आपली गरज होती, आवश्यकता होती मैदानावर थांबण्याची. आता मात्र दुर्गेशची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात उतरताना आपल्याला पाहायला मिळतोय. रुपेश माने एक अनुभवी फलंदाज मैदानात. तर त्याला गोलंदाजी करेल तो आकाश. आतापर्यंत 2 विकेटसह गोलंदाजी करताना आकाश. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. पाहूया झेल होतो का. परंतु इथे झेल मात्र सुटतोय. कठीण झेल होता आणि या झेलचं रूपांतर 4 धावत होत्या. रुपेश याने पहिल्याच चेंडूवर आपले हात खोलले आहेत. 4 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 20 या धावसंख्येवर. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल रुपेश माने. पुढील चेंडू आकाशांची चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली होती. परंतु आता मात्र एक चौकार आलाय तो फक्त. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या झाली ती 20. अजूनही चांगला स्कोर म्हणावा लागेल तो जो फलंदाजी करणाऱ्या या संघाचा. इथे मात्र चांगल्या चेंडूची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अपील फेटाळलाय. एक चेंडू चौकार गेल्यानंतर मात्र आकाश चांगला कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी.
चेंडू किती झाले सांग भावा? 3 चेंडू. इथे मात्र चांगला फटका, चांगली फलंदाजी रुपेशाच्या मार्फत 2 धावा. इथे क्षेत्ररक्षण थोडस गच्चाळ. धावसंख्या 2 ने वाढून जाऊन पोहोचते ती 22. राजू जोसेफ यांचं देखील इथे आगमन झालंय. स्वागत तुमचं. इथे मात्र परत एकदा चांगला फटका रुपेशाच्या मार्फत दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी. ज्या गोलंदाजाने आतापर्यंत चांगले चेंडू हाताळले होते त्याच गोलंदाजांवर आक्रमण करताना रुपेश माने आपल्याला दिसतोय. संघाची धावसंख्या झपाट्याने वाढून जाऊन पोहोचते ती 26 या धावसंख्येवर. चांगली फलंदाजी रुपेश मानेच्या मार्फत पाहायला मिळते. आकाश जाधव सारख्या एका नावाजलेल्या गोलंदाजावर हल्ले करताना आपल्याला पाहायला मिळतोय रुपेश माने. पुढील चेंडू आकाश यांचा रुपेश यांच्यासाठी. 2 चेंडू मात्र आकाशाने खराब हाताळले आणि त्याचा परिणाम 2 चौकारांमध्ये गेला. धावसंख्या झाली आहे ती 26. तिसरा षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या 26. चांगली फलंदाजी एका षटकारानंतर. चांगली फलंदाजी रुपेश आणि इथे मात्र नो चेंडू आणि हा फ्रीडचा चेंडू असेल. फ्रीड मिळते नितीन याला. नितीन हा सलामीला आलेला फलंदाज मैदानात अजूनही तैनात आहे. आता मात्र तुम्हाला फ्री चेंडू मिळाला याचा मात्र समाचार घ्यावाच लागेल कारण का तुम्ही सलामीला आला. संघाकडून तुमच्या अपेक्षा मोठ्या असतील. जर हा फटका मोठा येईल तर मात्र संघ चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करेल. पुढील चेंडू आकाशांचा फ्रीडचा चेंडू असेल. इथे मात्र नितीनच्या बॅट मधून एक उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. एक गगनचुंबी षटकार. ज्या नितीनला सलामीला वाटवलं होता तो मात्र आता चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या झाली आहे ती 34 धावा. धावसंख्या 34. 3 षटका अखेरीस संघाची धावसंख्या 34 म्हणजे जवळजवळ 11ची सरासरी राखली आहे. त्यामध्ये पहिलं षटक हे 3 धावांचं होतं. 2 षटकांमध्ये 30 धावा कुठल्या. अक्षरशः चांगली फलंदाजी आपल्याला रुपेश, नितीन आणि दुर्गेश याच्या मार्फत पाहायला मिळाली. तिन्ही फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली. आता पुढील 2 षटक बाकी असतील. या 2 षटकांमध्ये कमीत कमी जर तुम्ही 25 धावा किंवा 20 धावा देखील जमा करताय तर मात्र हा सामना समोरच्या संघासाठी कठीण होऊन जाईल. जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर मात्र या 2 षटकांमध्ये अशीच फलंदाजी करावी लागेल. कारण जो गोलंदाज आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत होता त्याला मात्र 2 चौकार आणि 1 षटकार आलाय. महागडा आकाश जाधव इथे आपल्याला महागडा साबित होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र स्ट्राईक एंडवर आलाय तो रुपेश. याच रुपेशने या संघाच्या धावसंख्येला चालना दिली. तोच मात्र आता स्ट्राईक एंडवर. तर गोलंदाजी मार्कवर अक्षय. फुलटॉस चेंडूचा मात्र समाचार घेऊ शकला नाही. इथे मात्र भेट होताना आपल्याला रुपेश बघायला मिळतोय. जर ह्या चेंडूचा समाचार घेतला असता तर मात्र धावसंख्या गतीने वाढली. हा
इथे मात्र सोयर चेंडूची सांगता धाव संख्या झाली ती धाव संख्या झाले ते 36. तिसरं षटक चौथं षटक प्रगतीपथावर असताना धाव संख्या 36. आता मात्र नितीन एका षटकारासह आपल्या संघासाठी सलामीला आलेला फलंदाज. इथे मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. यष्टी रक्षक हँडसम डायमंड कडून इथे चूक होताना दिसते आणि संघाची धावसंख्या 4 ने वाढून जाऊन पोचते ती 40 या धावसंख्येवरती. उत्कृष्ट फलंदाजी. इथे मात्र यष्टी रक्षकाकडून चूक झाली. स्वतः कर्णधार विक्रम कांबळे याच्या मार्फत हा चेंडू एसटीच्या मागे निघून गेला आणि धावसंख्या 4 ने वाढली. लकी यांचा हा चेंडू चांगला होता, निर्धाव होता, परंतु निर्धाव चेंडूवरती 4 धावा. नितीन याला मात्र नशीब देखील साथ देताना पाहायला मिळत आहे. पुढील चेंडू नितीन साठी. इथे मोठा फटका मारलाय. पाहूया किती धावा मिळत आहे. गॅपच्या दिशेने चेंडू रवाना होताना दिसत. इथे मात्र गच्चा क्षेत्ररक्षण बाबू यांच्या मार्फत, परंतु चौकार वाचवण्यामध्ये यश आलंय आणि धावसंख्या झाले 3. धावसंख्या मिळेल ते 3 आणि 3 ने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 43. आप्पा उत्कृष्ट गोलंदाजी. पुढील चेंडू लक्की. लक्की देखील चांगली गोलंदाजी करतायत. इथे मात्र चेंडू ऑफ साइडच्या दिशेने होता. तुमची बॅट लेग साइडच्या दिशेने फिरते आहे. फक्त इथे थोडीशी चूक झाली. या ओव्हरचा स्कोर आलेला डॉट चेंडूची सांगता लकी याच्या मार्फत. पुढील चेंडू लकी यांचा. रुपेश फुलटॉस चेंडू आणि या फुलटॉस चेंडूचा चांगला समाचार घेतलाय. चेंडू सीमारेषा पार. 4 धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आहे 47. चौथं षटक प्रगतीपथावर असताना 47. या चौथ्या षटकात पहिलं षटक फक्त 3 धावांचं होतं. तदनंतर मात्र खेळाडूने फलंदाजाने आपल्या फलंदाजीच्या जोरावर संघाची धावसंख्या अर्धशतकाच्या दिशेने रवाना करून ठेवली. चांगली फलंदाजी रुपेश, नितीन आणि दुर्गेश याच्या मार्फत पाहायला मिळाली. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, परंतु फुलटॉस चेंडू पाहूया काय इथे झेल होतोय का. चांगली झेल. नितीन आणि रुपेश चांगली फलंदाजी करत असताना फुलटॉस चेंडूचा चांगला समाचार घेताना याला आणि रुपेश मात्र माघारी परततोय. चांगली फलंदाजी रुपेशाच्या मार्फत 3 चौकार या खेळाडूने मारले. संघाची धावसंख्या 47 मध्ये पोहोचवण्यामध्ये मोलाचा वाटा असणारा हा फलंदाज. चौदा धावसंख्येवर बाद होतोय तो रुपेश. आता मात्र बॅटिंग साठी नवीन फलंदाज प्रितेश येतोय. ह्या देखील फलंदाजाबद्दल सांगायचं झालं तर अष्टपैलू खेळाडू. गत वर्षीचा मॅन ऑफ द सिरीज ज्या खेळाडूला मिळाला तोच मात्र प्रितेश. आणि आता मात्र थोड्या दिवसात लग्न बंधन अडकणार आहे. मागील रविवारी ज्याचा साखरपुडा झाला. पाहूया आता काय करतोय प्रितेश. नाट्या
इथे मात्र समोरच्या दिशेने मारलेला फटका. मला वाटतं या सामन्यातील समोर आलेला हा पहिला उत्तुंग षटकार नितीनच्या बॅटमधून. उत्कृष्ट फलंदाजी. अजून चौथ्या सामन्यापर्यंत कोणीच समोरच्या दिशेने षटकार मारला नव्हता, परंतु नितीन माने मात्र ते करून दाखवलं. अक्षरशः गोलंदाजांना सीमा रेषेच्या बाहेर पाठवलंय. विक्रांत कांबळे स्वतः कर्णधार. संघाची धावसंख्या विक्रम आहे रे, विक्रम आहे तो. विक्रम आहे ना, मला विचार नाव तू फक्त स्कोर बरोबर लिह. 53. पुढील चेंडू विक्रम कांबळे यांचा. नितीन याच्यासाठी जो आलाय नितीन सलामीला. चांगली फलंदाजी आपल्याला करताना पाहायला मिळतोय. इथे देखील आखूड टप्प्याचा चेंडू होता. पाहूया झेल होतो काय, परंतु क्षेत्ररक्षण मात्र झेलपर्यंत पोहोचू शकला नाही. पाहूया किती धावा मिळतात आणि 2च धावांवरती तिसरी धाव. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. नाट्या आणि नितीन. चांगली फलंदाजी नितीनच्या मार्फत. आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये सर्वोच्च धावसंख्या या संघाने उभारलेली दिसते आपल्याला. विक्रम कांबळे स्वतः कर्णधार. तर स्ट्राईक एंडवर गतवर्षीचा मॅन ऑफ द सिरीज. पुढील काही काळात लग्न बंधनात अडकणारा हा खेळाडू नाट्या आपल्याला मैदानात. इथे मात्र नाट्याला काय चेंडू समजत नाही. निर्धाव चेंडूची सांगता नाट्याच्या मार्फत. नाट्या याला मात्र इथे मात्र सोयर चेंडू. पंच आपले दोनही हात फैलवत आहे आणि इथे सोयर चेंडूची सांगता. संघाची धावसंख्या 1ने वाढून जाऊन पोचते ती. बाबा सांग धावसंख्या 57. इथे मात्र नाट्याला मात्र चेंडू काही समजत नाही आहे. हे षटक हाणामारीच आहे, परंतु नाट्या मात्र डॉट आणि फक्त सिंगल धाव काढतोय. दोन चेंडूंचा सामना केलाय, मात्र 1 धाव नाट्याच्या मार्फत. गतवर्षीचा मॅन ऑफ द सिरीज हाच खेळाडू होता. 58 धावा. चांगली फलंदाजी. इथे मात्र समोरच्या फटका मारला. पाहूया झेल होतो काय, आणि इथे मात्र झेल सुटतोय आणि या झेलचं रूपांतर 2 धावांमध्ये होत आहे. नितीन चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीला आलेला फलंदाज. शेवटचा चेंडू. 59 धावा. उत्कृष्ट फलंदाजी. 4 चेंडू, माफ करा 4 चेंडू आलेले आहेत. 2 चेंडू बाकी आहेत. फलंदाजाने नोंद घ्या. 2 चेंडू. इथे मात्र 16 चेंडूची. इथे मात्र चांगली गोलंदाजी. विक्रम कांबळे इथे मात्र प्रभावित करतोय. लेग कटर. उत्कृष्ट गोलंदाज. जरा 1 मिनिट थांबवा सामना. ओव्हर झाले ओव्हर. आणि मात्र आता संघाची धावसंख्या झाली आहे ती 62 धावा. 30 चेंडू आणि 62 धावा. उत्कृष्ट फलंदाजी. फक्त 4 षटकात 59 धावा कुठल्या त्या या संघानं. रुपेश, नितीन आणि दुर्गेश
या तिघांच्या फलंदाजीच्या जोरावर संघ 62 या धावसंख्येवर ते पोहोचलाय. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. आता मात्र पुरंदरे बॉईज हे आव्हान कसं पेलवतात पाहूया. प्रसाद लाड आणि विराज पडवळ टॉस साठी यायचा. लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. हा देखील एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोनही ताकदवान एक एक सामना जिंकून पुढे आले आहेत. फ्रेम अरे यार ये हर बार का प्रॉब्लम है। क्या हुआ ब्रो? आज मैच में मैंने 5 सिक्सेस मारे थे और उसका वीडियो भी लिया था, लेकिन ये मोबाइल पे कुछ बराबर दिख ही नहीं रहा है। इट्स ओके यार, चिल मार। अरे ब्रो, ये मोबाइल पे मैच रिकॉर्ड करना इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल यार। इट्स पॉसिबल नाउ। वो कैसे? तेरी अगली मैच गेम शॉट पे लाइव स्ट्रीम कर ले, उसके बाद कभी भी देख लेना। ऐसा भी हो सकता है? यस, नाउ वॉच इट लाइव straight out of the ground. Now professionally stream sports events live with features like slow motion replays, scorecards, highlights and a lot more. You play the game, we capture the frame. भाऊ, ज्यांच्या मार्फत ही आपल्याला एक भव्य दिव्य स्पर्धा, एक दिमागदार आयोजन पाहायला मिळत आहे, त्या आयोजकामधील एक प्रमुख घटक भाऊ यांचं आगमन मैदानात छोटे मोठे खेळाडू घडवण्यामागे या माणसाचा मोठा हात आपल्याला इथे पाहायला मिळतोय. मोनू यांच्या मार्फत भाऊंसाठी एक बक्षीस लावलाय. दर 2 षटकार आले 2 चेंडू तर 2001. आता मात्र बक्षिसांची खैरात होताना या खेळाडूवर आपल्याला पाहायला मिळते. तसेच
विनोद गांगण यांच्या मार्फत आता पॅडी आणि टवळे यांचा टॉस होईल. लवकरात लवकर टॉस साठी यायचं आहे. सामना चालू. आता मात्र गत वर्षाचा मॅन ऑफ द सिरीज नाट्या ब्रिटिश गोलंदाजी मार्कवर, तर स्ट्राईक एंडवर आहेत ते भाऊ, तर नॉन स्ट्राईक एंडवर आहेत स्वतः कर्णधार, संघाचा कर्णधार विक्रम कांबळे. दोनही फलंदाजामध्ये क्षमता आहे मोठमोठे फटके मारण्याची. आणि हे पॉवर प्लेचं षटक पाहूया. आणि इथे मात्र नाणेफेक जिंकले ती विक्रम कांबळे. ऐकलं भाऊ पॅडी. पुरंदर टायटन्स या संघाने टॉस जिंकलाय. पुरंदर सुपर किंग्स या संघाविरुद्ध पहिला चेंडू प्रितेश नाडकर, नाट्या, तर स्ट्राईक एंडवर भाऊ. सामना चालू करा. 62 धावांचं एक कडवं आव्हान. पहिला स्क्वेअर चेंडू नाट्या. मात्र इथं गोलंदाजींच थोडस भरकटलेली गोलंदाजी नाट्याकडून आपल्याला बघायला मिळते. आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. धीरेन कानूळकर यांना चेंडू मात्र समजला नाहीये. एक चेंडू एक धाव. पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न झाला, परंतु चेंडू मात्र यष्टी रक्षकाच्या हातात. पुढील चेंडू. आता मात्र चांगला फटका, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र स्ट्राईक एंडवर आलाय तो स्वतः कर्णधार विक्रम कांबळे. या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे. जर हा खेळाडू 5 षटक या सामन्यासाठी बॅटिंग करेल तर मात्र हा सामना निश्चित विजयाच्या दिशेने जाईल. पाहूया. नाट्या टू हँडसम. पुढील चेंडू नाट्या यांचा हँडसम साठी. वैयक्तिक पहिल्या संघाचं पहिलं षटक पॉवर प्लेचं. ज्या षटकात फक्त 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. आणि इथे मात्र हँडसम कांबळे स्वस्तात माघारी परतताना पाहायला मिळतोय. ज्या फलंदाजाला बाद करण्यासाठी संघ झगडत होता तोच फलंदाज मात्र पहिल्याच चेंडूवर माघारी परतताना दिसतोय. नाट्या यांना मिळालेलं हे पहिलं एक अतिशय मोठं यश म्हणावं लागेल. विक्रम कांबळे 0 डक वर माघारी परततोय. बॅक टू द पॅव्हिलियन विक्रम कांबळे. चांगली गोलंदाजी. आता मात्र विक्रम यांची जागा घेण्यासाठी लवला हा फलंदाज मैदानात उतरलाय. याच्याकडे देखील मोठे फटके मारण्याची क्षमता मात्र आहे. पाहूया. रोहित मैदानात उतरलाय. पुढील चेंडू नाट्या यांचा.
रोहित यांच्यासाठी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगती पदावर. ऑफ ब्रेक पद्धतीचा फटका उंच मारलाय, फटका लावला देखील स्वस्तात माघारी परततोय. रेषांची लाईन लावले. इथे मात्र डक वरती दुसरा फलंदाज बाद. भाऊ मात्र नॉन स्ट्राईक एंडवरच आपल्याला पाहायला मिळतात. तरी देखील भाऊंचं प्राइस अजूनही लागू आहे. 2 षटकार जर मारले तर 2001 मोनू सिंग यांच्याकडून लागोपाठ मारावे लागतील. आता मात्र दुसरा आणखीन एक मोठा फलंदाज मैदानात उतरताना पाहायला मिळतो. अष्टपैलू फलंदाज. याच फलंदाजाने गोलंदाजी अतिशय गचाळ केली. याच गोलंदाजाला दुर्गेशने 2 चौकार मारले आणि संघाची धावसंख्येला गती दिली. तोच हा गोलंदाज आता मात्र फलंदाजीसाठी मैदानात उतरतोय. छोटू बच्चा. नाट्या आतापर्यंत चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. गत वर्षाचा मॅन ऑफ द सिरीज नाट्या. दोन गडी बाद केले. ते देखील त्या संघातील प्रथम प्रारंभिक खंबे फलंदाज. पुढील चेंडू नाट्या यांचा बच्चा यांच्यासाठी. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न अक्षरशः फेल. चेंडू निर्धाव. नाट्य यांची चांगली गोलंदाजी. एकही फटका मोठा मारता आला नाही. ते पुरंदरे बॉईज या संघाला मोठा आव्हान आहे. लेकिन तुमच्याकडे एवढी क्षमता देखील आहे. इथे मात्र माके आहे ना तो. माक्याने मात्र इथे झेल सोडलाय. चांगला झेल होता. तिसरा फलंदाज बाद होऊ शकला असता. प्रितेशला आणखीन एक यश मिळू शकलं असतं. परंतु माके यांचे गच्चाळ क्षेत्ररक्षण. धावसंख्या स्थिर. धावसंख्या फक्त आणि फक्त पहिल्या षटकात 3 धावा आणि समोरच्या संघाच्या देखील पहिल्या षटकात 3च धावा होत्या. सामना कुठेही जाऊ शकतो. चार षटकांमध्ये 59 धावांची आवश्यकता. 4 षटकाने 59 धावा. पाहूया वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक कर्णधार कोणाच्या हातात देत आहेत. गोलंदाजीसाठी कोण येतात पाहूया. लवकर करा. पहिलेच ऑलरेडी आपण गोलंदाज फलंदाज वाटून सगळ्या संघात दिले आहेत. तरी गोलंदाज शोधाशोध करू नका. लवकर पाठवा गोलंदाज. गोलंदाजाचं नाव भाई. गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक. स्ट्राईक एंडवर आहे तो बच्चा. तर नॉन स्ट्राईकवर सलामीला आलेले फलंदाज भाऊ. मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल पुरंदरे बॉईज या संघाला. गोलंदाजाचं नाव काय? श्रेयश. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलं आहे. संघाचं दुसरं षटक पाहूया. आतापर्यंत नाट्य यांची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 2 मोठे फलंदाज मैदानाच्या दिशेला परतवले. ते देखील एकदम सलामीचे फलंदाज विक्रम कांबळे सारखा फलंदाज. ज्या फलंदाजावर संघाचं अख्खं भवितव्य अवलंबून होतं तोच फलंदाज मात्र माघारी परतलाय. तर आता मात्र स्ट्राईक एंडवर आलाय तो बच्चा. समोरच्या दिशेने चांगला फटका. पाहूया किती धावा मिळत आहेत. इथे मात्र 2 धावा मिळत आहेत संघाला. संघाची धावसंख्या 2 ने वाढून जाऊन पोहोचते ती 5 या धावसंख्येवर. पुढील चेंडू श्रेयश यांचा.
इथे मात्र परत एकदा रिव्हर्स अटेम्प्ट, सलग दुसरा रिव्हर्स चेंडू डॉट. लेग बॅकच्या रूपात ही धाव मिळते ती बच्च्यांना. बॅटकट आहे, सॉरी बॅटकट आहे. चांगली गोलंदाजी, पहिल्या चेंडूवर 2 धावा, तर दुसरा चेंडू मात्र चांगला हाताळताना पाहायला मिळाला श्रेयश. आता मात्र स्ट्राईक एंडवर आहे जो फलंदाज ज्याच्यावरती पैशांची खैरात केलेली आहे. 2 षटकारांसाठी 2001 मोनू सिंग यांच्या मार्फत लावण्यात आले. पाहूया मोठा फटका धीरोनेंच्या बॅट मधून आला, परंतु इथे मात्र जेल सुटतोय आणि या जेलचं रूपांतर 4 धाव धुवून संघाची धाव संख्या 4 ने वाढून जाऊन पोहोचते ती 9 या धाव संख्येवर. चांगली फलंदाजी भाऊ यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. अजूनपर्यंत कुठलाच मोठा फटका आला नव्हता, परंतु भाऊने मात्र आपले 2ही हात खोललेत आणि श्रेयसवर मात्र आक्रमण करताना पाहायला मिळालेत. याच फटक्यांची आवश्यकता असेल ती पुरंदरी बॉईज या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर. इथे मात्र समोर सरसावून चेंडूला दिशा दिली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण नाटा यांच्या मार्फत एका धावेवरती समाधान मानावं लागेल, परंतु श्रेयस मात्र इथे क्षेत्ररक्षण बॉल चेंडू अडवण्यामध्ये थोडीशी गफलत करतात आणि त्या गफलतीचं रूपांतर एका धावेत मिळते. जिथे 1 धाव होते तिकडे 2 धावा मिळाल्या आणि संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 2 ने वाढते आणि जाऊन पोचते ती 11 या धावसंख्येवर. जर तुम्ही अशा चुका कराल तर मात्र सामना जिंकणं कठीण होऊन जाईल. तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल तर मात्र प्रत्येक बारीक छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल, कारण का समोर देखील फलंदाजी करणारा संघ तितका ताकदवान मानला जातो या मैदानातील. बॅकफूट वर मारण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव, चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळते श्रेयसच्या मार्फत. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल नाट्या यांची आणि श्रेयस यांची देखील. आतापर्यंत फक्त आणि फक्त 11 धावा झालेत. प्रति ओव्हर 12ची आणि 2 ओव्हर 13ची सरासरी हवी आहे या संघाला जर सामना जिंकायचा असेल तर. उलटा चेंडू चांगला पटकावलाय, पाहूया किती धावा मिळत आहेत. इथे मात्र षटकार भाऊ ऑन फायर यांच्या बॅट मधून हा आपल्याला दुसरा षटकार पाहायला मिळालाय. भाऊ 1 षटकार आणि 1 चौकारासह खेळताय. संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 17 या धावसंख्येवर. माफ करा 18 धावा. दोन षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती 18. अजूनही सामना जिवंत आहे. भाऊ याने मात्र चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी केली. 1 षटकार 1 चौकारासह भाऊ मैदानात आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहे. जर इथे हे 2 फलंदाज 5 ओव्हर खेळतील तर मात्र हा सामना नक्कीच जिंकतील. आता मात्र गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा नाट्या, गतवर्षीचा मॅन ऑफ द सिरीज. पाहूया या वर्षी काय करतोय आपल्या संघासाठी. वैयक्तिक 2रं आणि संघाचं 3रं षटक. हार्दिक पोद्दार जर या मैदानात असतील तर इथे यायचं आहे. तुमच्या मातोश्री इथे आले आहेत. कृपा करून जर तुम्ही इकडे मैदानात असाल तर लवकरात लवकर इथे यायचं आहे. हार्दिक पोद्दार जर तुम्ही मैदानात असाल तर स्टेजच्या इथे यायचं लवकरात लवकर.
पुढील चेंडू नाट्यांचा मोठा फटका, पाहूया किती धावा मिळत आहेत. आणि इथे मात्र एक उत्तुंग षटकार येतोय तो बच्चा यांच्या बॅट मधून आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 या धावसंख्येवर. आता मात्र चांगली फलंदाजी हे दोनही फलंदाज करताना आपल्याला पाहायला मिळते. संघ अडचणीत होता परंतु धीरेन कानोलकर भाऊ यांच्या मार्फत आपल्याला चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. 2-1 चौकार, 1 षटकार मारला आणि संघाच्या धावसंख्येला गती दिली. त्यानंतर मात्र बच्चा याच्या बॅट मधून एक उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. जो गोलंदाज पहिलं षटक फक्त आणि फक्त 3 धावांचं टाकून गेला त्याच्यावर मात्र आक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळाला हा फलंदाज. पाहूया पुढील पुढील चेंडू नाटा यांचा बच्चासाठी, जो बच्चा देखील आता चांगला लय मध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतोय एका षटकारासह मैदानात. इथे मात्र परत एकदा रिव्हर्स. जर सरळ बॅटने धावा येत आहेत तर रिव्हर्स मारायची गरजच काय. हा तिसरा रिव्हर्सचा डॉट चेंडू. इथे मात्र रिव्हर्स खेळायची काहीच आवश्यकता नव्हती. याच्या आधीचा चेंडू तुम्ही षटकार मारला होता. डोकं शांत देऊन फलंदाजी करावं लागेल जर हा सामना जिंकायचा असेल तर. इथे मात्र परत एकदा एक उत्तुंग षटकार बच्चा याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. नाट्या यांचा चांगला समाचार घेताना पाहतोय. बच्चा 2 षटकारांचा खेळतोय. संघाची धावसंख्या भरारी घेताना पाहायला मिळते. संख्या जाऊन पोहोचते ती 30 या धावसंख्येवर. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना संघाने मात्र आपल्या लक्ष्यामधील अर्ध लक्ष हे कंप्लीट केले. आता मात्र 33 धावांची आवश्यकता असेल. 33 धावा 15 चेंडू आणि 33 धावा. आता मात्र सामन्यामध्ये रुचक रंगतदार येताना पाहायला मिळते. रंगत येताना दिसते. 15 चेंडू 33 धावा. नाट्या आता मात्र पुढील चेंडू नाट्या यांचा बच्चासाठी. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. इथे मात्र सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. रिव्हर्स चौकार. गच्चाळ क्षेत्ररक्षण. मागचा क्षेत्ररक्षक कोण आहे तो. हा चेंडू अडवायचा होता परंतु चौकार जातोय आणि संघाची धावसंख्या परत 4 ने वाढून जाऊन पोहोचते ती 34. राजू साजिद यांनी मात्र आता एक कान मंत्र दिलाय. राजू साजिद यांच्याबद्दल सांगायचं झालं तर सध्याच्या घडीला मात्र ते इंस्टाग्रामवर फेसबुकवर आपल्याला रील्स टाकताना दिसतात आणि एक अतिशय उत्कृष्ट रील्स असतात त्यांच्यात. तरी लाईक फॉलोअर आणि त्यांना कमेंट द्यायचे आहेत. सबस्क्राईब करा. रामू काका यांचं पण देखील आगमन झालं. या रामू काका मैदानात या. पुरंदरेच्या समितीतर्फे तुमचं देखील स्वागत. आता मात्र नाट्या थोडासा महागडा आपल्या संघासाठी जो सलामीचा गोलंदाज. इथे मात्र परत एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न फसलाय. दुर्गेश
दुर्गेशाच्या मार्फत चांगला झेल. बच्चाची खेळी समाप्त. 2 षटकारासह संघाला गती देणारा फलंदाजाला रोख लावताना नाट्या दिसतोय. नाट्याला हे मोठं यश मिळत आहे. 3 चेंडू मात्र गचाळ टाकले, परंतु चौथ्या चेंडूवर चांगला फलंदाज बाद केलाय. तर आता मात्र स्ट्राईकला आणि मैदानात उतरतोय तो आणखीन एक नायगाव पुरंदरे मैदानातील एक मोठा खेळाडू आकाश जाधव. या खेळाडू देखील मोठी क्षमता आहे, मोठमोठे फटके मारण्याची ताकद या फलंदाजामध्ये आहे. तर नॉन स्ट्राईक एंडवर अजून देखील सलामीला आलेला फलंदाज भाऊ तैनात. अनुभव काय असतो हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. याच अनुभवाच्या जोरावर आता मात्र पाचवा या षटकातील 5वा चेंडू. पाहूया स्ट्राईक एंडला येतो आकाश. अजूनही सामना दोन्ही संघांकडे असेल. शेवटचा चेंडू असेल, माफ करा. 5 चेंडूंचा खेळ संपलाय तिसऱ्या षटकातील. आणि आता मात्र आकाश चांगला चेंडू डॉट निर्धाव चेंडूची सांगता. अचूक टप्प्याची गोलंदाजी. तळेकर तुमचं देखील इथे आगमन झाल्याबद्दल स्वागत आहे. या मंचावर बसा. आता मात्र 2 षटका आणि 29 धावा. 12 चेंडू 29 धावा. 15ची सरासरी करावी लागेल. दोन्ही फलंदाजांमध्ये क्षमता आहे 15 धावा गोळा करण्याची. तर या 15 धावांना कसा लगाम लावतायत पाहूया. क्षेत्ररक्षण करणारा संघ स्ट्राईक एंडवर सलामीला आलेले भाऊ. धावसंख्या झाली ती 34. 29 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 12-28 माफ करा 14ची सरासरी असेल. 12 चेंडू आणि 28 धावा. सचिन पाटणकर माईकशी संपर्क दादा. अरे मोनू सिंग देखील. बॉलर नेम दुर्गेश एक अष्टपैलू खेळाडू. चांगली फलंदाजी केली या खेळाडूने. अरे चांगला चेंडू, परंतु दोन्ही पंच वाईट देत आहेत आणि सोयर चेंडूची सांगता पहिल्याच चेंडूत. संघाची धावसंख्या 1 ने वाढून जाऊन पोहोचते ती 35 या धावसंख्येवर. इथे मात्र चांगला फटका. सगळे क्षेत्ररक्षक हा फटका बघत राहिलेत, कारण का कुठल्याही क्षेत्ररक्षकाच्या आजूबाजूला देखील हा फटका नव्हता. 4 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 39 या धावसंख्येवर. भाऊ खरोखर चांगली फलंदाजी भाऊ यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. 2 चौकार भाऊ 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 2 चौकार आणि 1 षटकारासह खेळतात. दोन चौकार आणि 1 षटकार. धीरेन खानोलकर उत्कृष्ट फलंदाजी. धावांचा डोंगर असताना देखील डोकं शांत ठेवून कशी फलंदाजी करावी याचं उत्तर भाऊन यांच्याकडून शिकावं प्रत्येक नवीन खेळाडूने. चांगली गोलंदाजी.
इथे मात्र गोलंदाजावर दबाव. चेंडू स्वर हा या षटकातील दुसरा स्वर चेंडू. दुर्गेशने गोलंदाजी मात्र प्रभावित केलेली दिसत नाहीये. फलंदाजीत मात्र चांगली फलंदाजी केली. आता जर एवढी मेहनत केली, जर सामना जिंकायचा असेल तर मात्र अचूक टप्प्याची तुम्हाला गोलंदाजी करावीच लागेल. 11 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. फक्त 2 मोठ्या षटकारांची आवश्यकता असेल. त्या 2 खराब चेंडूंचा सामना 11-22. हो चांगला फटका. खरोखरच चांगली फलंदाजी भाऊ यांच्या मार्फत. खराब चेंडूवर आक्रमण केलंय तर चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय. चांगला कमबॅक दुर्गेश यांचा. संघाची धावसंख्या 1 ने वाढून जाऊन पोहोचते ती 43. 43 धावा. फक्त 20 धावांची आवश्यकता. 9 बॉल 19 धावा. किती पाहिजे ते सांग मला भावा. 45 धावा झाली आहेत. 18 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 18 धावा. भावा थांबा 2 मिनिटं थांबवा. 62 धावांची आवश्यकता. आता धावसंख्या झाली ती 45 आणि 17 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 17 धावा. 8 चेंडू 17 धावांची आवश्यकता. इथे मात्र चांगला चेंडू होता. पाहूया निर्धाव चेंडूची सांगता. आकाशला मात्र काय चेंडू समजत नाही. चांगला कमबॅक दुर्गेशाच्या मार्फत. अशीच गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. 7 चेंडू 17 धावा. ही मात्र हाय व्होल्टेज मॅच आपल्याला आधीच्या सामन्यासारखी पाहायला मिळेल. जो यांचं देखील आगमन झालंय. आपलं देखील स्वागत. जो वैभव पवार. जिथे मात्र जेल जमनीला आदानतरित करतोय त्या मागच्या फलंदाजा करून ज्या खेळाडू करून खूप गच्चा असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय. धावसंख्या झाली आहे ती 40. किती आला बाबा. नाही धावसंख्या तर किती आली 46 ना. 46. 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. 6-16. अजूनही सलामीला आलेला भाऊ मैदानात आपल्याला दिसत आहेत. 6 चेंडू 16 धावा. जर सामना जिंकायचा असेल तर मात्र 2 उत्तुंग षटकारांची आवश्यकता असेल. लवकरात लवकर सामना चालू करा. उर्बे एक निर्णायक षटक मैदानात घेऊन या षटकावर दोन्ही संघांचं भवितव्य अवलंबून असेल.
भाऊ अजूनही मैदानात तैनात आहे. तर सलामीला स्ट्राईक एंडवर आलेला दुसरा देखील एक घातक फलंदाज आकाश जाधव. 6 चेंडू 16. गोलंदाजाचं नाव काय आहे? प्रमोद होरबे. तर स्ट्राईक एंडवर आकाश जाधव. सोहेर चेंडूची सांगता. आता मात्र 6 चेंडू आणि 6 चेंडू 15 धावा. आता मात्र पुरंदरे बॉयच्या संघाच्या प्रत्येक सलामीच्या फलंदाजाला वाटत असेल जर मी असतो तर हा सामना जिंकवला असता. कारण आता मात्र 15 धावांची आवश्यकता असेल. होरबे यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण का समोर देखील तितके ताकदवान फलंदाज आहे. पहिला चेंडू सोयर. 6-15. पुन्हा एकदा सोयर चेंडू. इथे मात्र कव्हरच्या दिशेने चांगला फटका होता परंतु इथे मात्र जेल होतोय. आकाश जाधव माघारी फिरकतोय. चांगला कमबॅक होरबे. 2 चौकार 1 षटकारासह अजूनही मैदानात सलामीला आलेले फलंदाज. आता मात्र एक डावकोऱ्या हाताचा या मैदानातील घातक फलंदाज मयूर काळे मैदानाच्या दिशेने जाताना दिसतोय. या देखील खेळाडूमध्ये मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. पाहूया काय करतोय. आपल्या संघाला जर जिंकवायचा असेल तर मात्र 2 मोठे फटके मारावे लागतील. आणि जर विचार केला गेला तर या मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीचा तर उजव्या हाताच्या फलंदाजांना लेग साईडचा सिक्सर थोडासा लांब आहे परंतु लेफ्टी फलंदाजासाठी लेग साईडचा सिक्सर जवळ आहे. या सामन्याचं समीकरण हा फलंदाज चेंज करू शकतो. हा फलंदाज विजयी करू शकतो. डावकोर हाताच्या फलंदाजावर आता मात्र युनिटी पुरंदरे बॉयच्या संघाचं पूर्ण भवितव्य अवलंबून असेल. मयूर पुढील चेंडू होरबे यांचा. पाहूया मयूर काळे डावकुऱ्या हाताचा आणखीन एक घातक फलंदाज काय करतोय. संघाला जिंकायचं असेल तर 5 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता असणार आहे. इथे मात्र लेग साईडच्या दिशेला गेलेला चेंडू. पाहूया अंपायरचा निर्णय काय येतोय. आणि मात्र निर्धाव चेंडूची सांगता. होरबे यांचा चांगला कमबॅक. 4 चेंडू 14 धावा. अजूनही सामना जिवंत आहे. एक मोठा षटकार आला तर मात्र सामन्यामध्ये तुम्ही परत कमबॅक करू शकता. मयूर काळे मोठी अपेक्षा करून संघाने तुम्हाला पाठवलंय. चार चेंडू आणि 14 धावा. पुन्हा एकदा बीट होताना मयूर काळे आपल्याला दिसत आहे. स्ट्राईक एंडला आता मात्र सलामीचे फलंदाज भाऊ दोन्ही स्टाईल मध्ये स्वतःकडे स्ट्राईक ठेवलाय. 3 चेंडू 13 धावा. 3 चेंडू 13 धावा. पाहूया दोन्ही स्टाईल मध्ये हा सामना
भाऊ यांच्याकडून फिनिश होतोय का? कारण का ज्या कॉन्फिडन्सने इथे मात्र स्ट्राईक आपल्याकडे ठेवले आहे तोच कॉन्फिडन्स आता मात्र या पुढील 3 चेंडूवर आपल्याला पाहायला मिळतोय का पाहूया. 3 चेंडू 13 धावा. अक्षरशः या सामन्याला शेवटच्या चेंडूपर्यंत नेण्याच्या जर मोलाची कामगिरी केली असेल तर ते भाऊ धीरेन खानोलकर यांची म्हणावी लागेल. खानोलकर हे स्टँड राहिल्यामुळे हा सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला. तदनंतर बच्चाच्या मार्फत आपल्याला चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. 2 षटकारांसह बच्चा याने आपल्या संघाला लक्षापासून जवळ नेऊन ठेवलं आणि आता सामना आला तो 3 चेंडू आणि 13 धावा. 2 उत्तुंग षटकारांची आवश्यकता असणार आहे. 2 षटकार तर 1 सिंगल. जे 3 मधील 2 लूज चेंडू असेल त्याच्यावरती आक्रमण करावं लागेल. आता मात्र इथे चेंडू निर्धाव. मोठा फटका मारण्याच्या नादात भाऊ मात्र बीट होत आहेत. आता थोडस कठीण पुरंदरे बॉईच्या संघासाठी. कारण का जर वाईट किंवा स्क्वेअर नो चेंडू कुठल्याही पद्धती अतिरिक्त धाव नाही गेली तर मात्र हा सामना जिंकू शकत नाही. 2 षटकार मारून देखील 2 चेंडू 2 षटकार जर आले तर सामना टाय होईल आणि सुपर ओव्हर खेळवला जाईल. अजून देखील सामना जिवंत. भाऊ या पुढील 2 चेंडू 2 षटकार पाहूया मारतात का आणि 2000 रुपये. उत्कृष्ट फटका धीरेन खानोलकर. एक उत्तुंग फटका. आता मात्र 1 चेंडू 7 धावा. परंतु जर 1 षटकार आला तर मात्र ही मॅच सुपर ओव्हरची होऊ शकते. ह्या चेंडूवर मात्र तुम्हाला 1 षटकार मारायचा आहे. धीरेन खानोलकर या दोन्ही फलंदाजांनी नोंद घ्या. या जर चेंडूवरती षटकार आला तर मात्र हा सामना सुपर ओव्हरचा खेळला जाईल. 1 चेंडू आणि 7 धावा. सामन्याचं होतं तर नव्हतं गेलंय. धीरेन खानोलकर यांनी पुढील चेंडू पाहूया. इथे मात्र आता सामना पंचांनी निर्णय सांगा. इथे मात्र पुरंदरे बॉयचा संघ पराभूत होतोय. पण चांगली खेळी गेली. 63 धावांचं लक्ष होतं. भाऊ धीरेन खानोलकर यांच्या मार्फत आपल्याला चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. जर ह्या चेंडूत जर षटकार आला असता तर मात्र सामना टाय झाला असता आणि सुपर ओव्हर साठी मॅच गेली असती. परंतु ठीक आहे चला धन्यवाद. पुंगी तुमचं देखील येथील स्वागत आहे. पुढील समालोचन करतील ते अजय पुंगी. हॅलो, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं.